नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण गायत्री। मैत्रिणींनो, तुमचं बाळ आता 1 वर्ष किंवा 2 वर्षाचं होण्यात आलंय आणि तुम्हाला त्याचं ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच त्याचं स्तनपान बंद करायचंय। पण त्यासाठी जे तुम्हाला लोक सांगतात की तिथे औषध लाव किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी तिथे लाव आणि मग असं ब्रेस्ट फिडिंग स्टॉप कर, पण अशा गोष्टी करणं तुम्हाला गिल्ट फील करवतंय। म्हणजे तुम्हाला तसं औषध वगैरे लावून किंवा त्या तुमच्या बाळाला मोबाईलची सवय लावून त्याचं दूध बंद करायचं नाहीये, तर त्यासाठीच काही भन्नाट उपाय। नंबर 1, सगळ्यात महत्वाचा आहे पेशन्स। म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या बाळाचं स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग थांबवायचं आहे, तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला धीर धरावा लागेल। कारण ही गोष्ट अशी लगेचच 1 दिवसात किंवा 2 दिवसात होणारी नाहीये। तुम्हाला त्या गोष्टीसाठी कमीत कमी 2 ते 3 महिन्यांचा वेळ द्यावाच लागेल। नंबर 2, तुम्हाला तुमच्या बाळाचा जेवणाचा टाइम टेबल सेट करावा लागेल। म्हणजेच त्याला दिवसभरात तुम्हाला व्यवस्थित टाइम टू टाइम पोटभर जेवण द्यावं लागेल, जेणेकरून त्याला तुमच्या दुधाची ओढ जरा कमी होईल। नंबर 3, तुमच्या बाळाला जर दूध प्यायची सवय असेल, म्हणजेच वरचं दूध प्यायची जर सवय असेल किंवा त्याला ते आवडत असेल, तर त्याला रात्री झोपताना अर्धा कप कोमट दूध द्या, जेणेकरून त्याला रात्रीची भूक जरा कमी राहील। नंबर 4, जर शक्य असेल तर दुपारच्या वेळेला जेव्हा बाळ झोप घेतं तेव्हा त्याला झोपवताना इतरांची मदत घ्या। म्हणजे घरात जर तुमचे आई वडील किंवा सासू सासरे असतील किंवा तुमचे मिस्टर असतील, तर त्यांना बाळाला झोपवायला सांगा। नंबर 5, मैत्रिणींनो, मी माझ्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग थांबवण्यासाठी ना कुठल्या औषधाचा वापर केला आहे, ना त्याला मोबाईल दाखवलाय। माझ्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग आता पूर्णपणे स्टॉप झालंय। पण या गोष्टी स्टेप बाय स्टेप घडतात। जसे युट्यूबवर लोक व्हिडिओ बनवतात की या गोष्टी 2 दिवसात किंवा 1 दिवसात घडतात, हे इम्पॉसिबल आहे। जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लवकरच मी यावर मोठा व्हिडिओ बनवणार आहे, तो नक्की बघाल। थँक्यू।